नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार. आहार जर वेळेवर नसेल, तर आजारी पडण्याच्या शक्यता जास्त असतात. याचीच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विश्वराज हॉस्पिटलमधील संशोधक आणि आहार तज्ञ डॉक्टर स्वाती खारतोडे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आता पावसाळा सुरू होत आहे, तर पावसाळ्यात कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला हवा, जो एकदम हेल्दी वगैरे असेल असं? पावसाळ्यामध्ये काय असतं, की आपली पचनशक्ती थोडीशी कमी झालेली असते आणि ह्याच वेळेस काय होतं, बाहेर पाऊस पडलेला असतो. आपल्याला काहीतरी चमचमीत छान खावंसं वाटतं म्हणून लोकं भजी, वडापाव किंवा तिखट खाण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे तळलेले पदार्थ खाण्याकडे कल असतो. तर आपली पचनशक्ती कमी झाल्यामुळे आणि प्लस बाहेर पाणी दूषित झालेलं असतं. दूषित पाण्याने उघड्यावरचे जे पदार्थ केले जातात, त्याच्यामुळे ते पदार्थ आणखीन दूषित होतात. आणि मग त्याच्यामुळे भरपूर पोटाचे आजार होतात आणि पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे पहिली गोष्ट तर एक तर उघड्यावरचं काही खायचं नाही आणि जरी कितीही खावंसं वाटलं, चमचमीत खावंसं वाटलं, तरी थोडंसं कंट्रोल करायचं आणि घरी बनवून एक वेळ घरी बनवून तयार केलेलं जे आपण तळलेले पदार्थ जे बाहेर खातो, ते घरी बनवून एखाद्या वेळी खाल्ले तर चालतात, पण बाहेरचं शक्यतो पूर्णपणे टाळावं. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असतो याच्यामध्ये, की संसर्गजन्य आजार खूप होतात. म्हणजे डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा लूज मोशन्स म्हणजे जुलाब किंवा उलट्या जे स्टमक इन्फेक्शन आम्ही म्हणतो ते एक होतं. तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉनव्हेज शक्यतो ह्या दिवसांमध्ये नॉनव्हेज खाऊ नये. मी जसं म्हटलं तसं पचनशक्ती कमी झालेली असते आणि दुसरं म्हणजे माशांचा हा प्रजनन काळ असतो हा. तर त्याच्यामुळे मासे खाऊ नयेत ह्या दिवसांमध्ये आणि आपल्या घरी बनवलेलं गरम, ताजं आणि तूप टाकून खाल्लेलं, शक्यतो रात्रीचं जेवण लवकर घ्यावं आणि हलका आहार घ्यावा. हे पावसाळ्यामध्ये हे शक्यतो पथ्य पाळावं. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं वाढत असेल, तर ते डेंग्यूच्या रुग्णांचं वाढतं. तर अशा रुग्णांसाठी कुठला आहार असतो योग्य? हं. आता डेंग्यूमध्ये पण मी मगाशी म्हटलं तसं, की थोडी पचनशक्ती कमी झालेली असतात. उलट्या, जुलाब, नंतर डोकेदुखी असते. तापामुळे पेशंट खात नाही आणि त्याच वेळेस दुसरीकडे कॅलरी रिक्वायरमेंट बॉडीला नीट करण्यासाठी आपली इम्युनिटी जी आहे त्याला कॅलरीज जास्त खाण्याची गरज असते. परंतु जास्त न खाता थोडा हलका आहार घ्यावा. कारण काय होतं मग उलट्या, जुलाब होतात आणि मग त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं. तर त्यामुळे सुरुवातीला आपण जो हलका आहार म्हणतो ना आपण भाज्यांचे सूप आहेत, उकडलेल्या भाज्या आहेत, खिचडी भात आहे, हे असं खावं की आणि बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू सरबत किंवा नारळ पाणी हे घ्यावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे पेशी कमी झालेल्या असतात, त्या पेशी वाढवण्यासाठी गाईचं किंवा म्हशीचा चीक हा अतिशय उत्तम आहे. आणि बरेच जण किवीवरती फोकस करतात पेशी वाढवण्यासाठी. तर त्याच्याऐवजी तुम्ही पेरू खा. पेरूने पण तेवढ्याच पेशी वाढतात चांगल्या पद्धतीने. तुम्ही डेंग्यूच्या आहारावरती एक रिसर्च केला होता पेशी वाढण्यासाठी. तर तो रिसर्च नेमका काय होता आणि त्याच्यातून रिझल्ट काय आला? हं. आता मगाशी मी जसं म्हटलं तुम्हाला सांगितलं, की किवी ऐवजी पेरू खा, कारण पेरूने लवकर पेशी वाढतात. तर सेम हेच आहे. हे मला जाणवलं जे गुण किवीमध्ये आहेत, तेच गुण पेरूमध्ये आहेत. पेरू म्हणजे सगळा पेरू, पांढरा पेरू, गुलाबी पेरू, लाल कलरचा पेरू, हे जे पेरू आहेत, त्या पेरूमध्ये किवीपेक्षा जास्त चांगले गुण आहेत. मग मी काय केलं होतं, 2 ग्रुप केले होते. एका ग्रुपला मी किवी खायला 2 ग्रुप म्हणजे डेंग्यू पेशंटचे 2 ग्रुप केले होते. त्यांना एका ग्रुपला मी किवी खायला लावलं होतं आणि एका ग्रुपला मी पेरू खायला लावलं होतं. आणि मग मी नंतर रोज त्यांची ब्लड टेस्ट होत असते. मग मी रोज त्यांची ब्लड टेस्ट पाहत होते, की किती पेशी वाढल्यात कोणाच्या. तर पेरू खाणाऱ्या ग्रुपचं पेशी लवकर वाढल्या. त्या लवकरही वाढल्या आणि पेशी लवकर वाढल्यामुळे जो हॉस्पिटलचा क्रायटेरिया असतो, की 1 लाखापर्यंत पेशी झाल्या, प्लेटलेट काउंट म्हणतो आम्ही त्याला, ते झाल्यानंतर पेशंट डिस्चार्ज होतो. मग पेशी लवकर वाढल्यामुळे पेरू जे खाणारा जो ग्रुप होता, तो लवकर डिस्चार्ज पण झाला. तर त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्हाला डेंग्यू होईल आणि त्याच्यामध्ये पेशी कमी होतील, तर पेशी वाढवण्यासाठी बाकीचा आहार जो मी सांगितला, तो आहार घेऊन पेरू खाण्यावरती जास्त भर द्या, म्हणजे त्याने लवकर पेशी वाढतात. विश्वराज हॉस्पिटलमधील संशोधन विभागाचे तुम्ही मॅनेजर आहात. या संशोधन विभागाचं कामाचं स्वरूप काय आहे याच्याबद्दल थोडी माहिती द्या? हं. संशोधन विभाग म्हणजे काय करतं, की जे आपले नवीन मेडिसिन आहेत किंवा नवीन आता नवीन आजार नवनवीन खूप आजार येतात. त्या नवीन आजारांवरती
जी ट्रेडिशनल ट्रीटमेंट आहे त्याच्यापेक्षा नवीन मोलिक्यूल आम्ही म्हणतो त्याला, की नवीन मेडिसिन त्याच्यावरती काय इफेक्ट करेल, किंवा 2 मेडिसिन आहेत, त्याचे 2 मेडिसिनचे कॉम्बिनेशन ते जर आधी वेगळे होते आणि आता थोडेसे वेगळे कॉम्बिनेशन असतील, तर मग त्याच्यावरती ते वेगळे कॉम्बिनेशन घेऊन आपण त्याच्यावरती काय, त्या आजारावरती आपण आणखीन काय चांगलं करू शकतो. समजा ब्लड प्रेशरची एखादी टॅबलेट आहे, ट्रेडिशनल टॅबलेट आहे, आणि त्याच्यामध्ये एखाद्या टॅबलेट जी आहे टेल्मिसार्टन आहे, त्याचं चक्कर येणं हा साईड इफेक्ट आहे. पण एखादी कंपनी काय करते, मग थोडंसं रिसर्च करते आणि ती चक्कर कशी कमी करता येईल म्हणून मग त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्बिनेशन मध्ये ते एखादं मेडिसिन ऍड करते त्याच्यामध्ये. मग 2 मेडिसिनचे एक वेगळं कॉम्बिनेशन होतं. मग अशा पद्धतीचं आपण डायरेक्ट ते मार्केटमध्ये नाही येऊ शकत. मग आधी त्याची प्रीक्लिनिकल ट्रायल होते, म्हणजे आधी लॅब वरती जे प्राणी असतात त्या प्राण्यांवरती रिसर्च होतो आणि मग त्याच्यानंतर मग ह्युमन ट्रायल आम्ही म्हणतो, म्हणजे मग आपल्या पेशंट वरती त्याची ट्रायल होते. ही ट्रायल झाल्यानंतर त्याचे पूर्ण साईड इफेक्ट बघितले जातात, त्याची ऍक्शन कशी बघितली जाते, ते किती सेफ आहे हे बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर मग जवळपास 2-3 वर्षानंतर, किंवा काही काही मेडिसिनला तर 10 वर्षानंतर ते मेडिसिन मार्केटमध्ये येतं, की जेव्हा पेशंटला ते मेडिसिन पाहिजे त्यावेळी ते एकदम सेफ आणि सुरक्षित असतं, किंवा त्याचे साईड इफेक्ट काय असतात हे डिफाईन केलेलं असतं. तर आपल्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये आपण अशा सर्व पद्धतीच्या, म्हणजे कॅन्सरच्या, लिव्हरच्या आजारांवरती, नंतर कोलायटिस आहे म्हणजे पोटाचे आजार आहेत, लंग्सचे आजार आहेत, ब्रेनचे आजार आहेत, असे जे कुठले सगळे जे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत, त्या सगळ्या आजारांवरती आपल्याकडे रिसर्च होतात आणि आपल्याकडे त्याचे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. तर ते डॉक्टर्स आपल्याकडे सगळे रिसर्च करतात हे, आणि ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेले आहेत, कारण कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाहीये आपल्या इथे ज्या रिसर्च केलं त्यावरून. आहाराविषयी एवढी सगळी माहिती आम्हाला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.